सकाळच्या घाईमध्ये पटकन तयार होणारा हा नाश्ता डिशमध्येच बनवायचा आणि डिशमध्येच खायचा आहे ना गंमत. तर हो, आज मी तुमच्यासोबत मस्त ढोकळ्याची रेसिपी शेअर करते. रवा ढोकळा आज आपण पाहतोय. विशेष म्हणजे तो ढोकळा आपल्याला प्लेटमध्येच बनवायचा आहे आणि प्लेटमध्येच सर्व करायचा आहे. ढोकळा मस्त स्पॉन्जी तयार होतो. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही नक्की बनवू शकता, कारण अजिबातच पूर्वतयारी लागत नाही. यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्तात पडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर जरूर करा. सुरुवात करूयात. सकाळच्या नाश्त्यासाठी हा ढोकळा तुम्ही बनवू शकता किंवा मग संध्याकाळच्या वेळेस बऱ्याचदा आपल्याला हलकीशी भूक लागलेली असते, तर या वेळेस सुद्धा हा नाश्ता परफेक्ट जातो. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे एक ताक बनवायचंय. तर ताक बनवण्यासाठी मी इथं काय केलंय, पाऊण वाटी भरून इथं मी दही घेतलंय. दही थोडंसं आंबट असायला हवं. खूप जुनं सुद्धा दही इथे घेऊ नका. आता जितकं दही आपण घेतलंय तितकंच आपल्याला पाणी सुद्धा घ्यायचंय. पाऊण कप दह्यासाठी आपल्याला बरोबर पाऊण कपच पाणी लागणार आहे. परफेक्ट असं मेजरमेंट तुमच्यासोबत शेअर करते, यामुळे हा ढोकळा अजिबातच फेल तुमचा जाणार नाही. किंवा बऱ्याचदा असं होतं की ढोकळा फुलत नाही किंवा ढोकळा चपटा होऊन जातो. पण ही जर ट्रिक तुम्ही वापरलीत ना, तर तुमचा ढोकळा अजिबात फेल जाणार नाही. ढोकळ्यासाठी लागणारे जे मीठ आहे ते मी आत्ताच यामध्ये घातलंय. तर इथे मस्त असं आपलं ताक तयार झालंय. तुम्ही याऐवजी 1.5 कप भरून ताक घेतलं ना तरी सुद्धा चालेल, पण ताक थोडंसं आंबट असायला हवं. रवा ढोकळा करतोय तर इथे आपल्याला बरोबर 1 कप भरूनच रवा घ्यायचा आहे. लक्षात घ्या, मी मेजरमेंट अगदी परफेक्ट तुमच्यासोबत शेअर करते. पाऊण कप दही, पाऊण कप पाणी आणि यासाठी 1 कप भरून आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा इथे जाड अजिबात घ्यायचा नाही. जो 0 नंबरचा बारीक रवा असतो तोच घ्यायचा आहे. किंवा जाड रवा असेल तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ का असं बऱ्याचदा विचारलं जातं. तर असं अजिबातच इथे रवा ढोकळ्यासाठी चालणार नाही. आता रवा चांगला भिजायला हवा, तर यासाठी हा व्यवस्थित या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचा. पटकन इथे रवा मिक्स सुद्धा झालेला आहे. यावरती झाकण ठेवूयात आणि एक 10 मिनिटांसाठी हा रवा आपण असाच साईडला ठेवूयात. आता तोपर्यंत ढोकळ्यासाठी लागणारी चटपटीत अशी चटणी तयार करून घेऊ. तर यासाठी मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर मी मिक्सरच्या जारमध्ये घातली आहे. यामध्येच पुदिन्याची पानं सुद्धा मुठभर घ्यायची, छान स्वच्छ धुवून घ्यायची. यामध्ये एक हिरवी मिरची घेतली किंवा मिरचीचा अंदाज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. सोबतच जी बाजारामध्ये चटणी मिळते यामध्ये ढोकळा या चटणीमध्ये असतो, तर त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान येतो. पण इथे मी ढोकळा न वापरता आज दाटसरपणा येण्यासाठी इथे मी फुटाण्याची डाळ वापरली. अंदाजे एक 2 चमचे घेतली असेल. याचबरोबर 2 चमचे आपल्याला घट्ट दही यामध्ये वापरायचं आहे किंवा अर्धा लिंबाचा रस तुम्ही पिळू शकता. चवीपुरतं मीठ घातलं. आता थोडंसं पाणी घालून हे चांगलं बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि दाटसरपणा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता. तर ही जी चटणी आपण तयार केली याला आणखीन वरनं तडका किंवा फोडणी द्यायची गरज नसते. खूप साधी सोपी अशी ही चटणी आहे. आता इतर ज्या तयारी आहे ना ती सुद्धा करून घेऊ. तर एका मोठ्या कढईमध्ये ग्लासभर मी इथं पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय. आता बाकीची तयारी करायची, तर आपल्याला सगळ्यात आधी या प्लेट्सला तेल लावून घ्यायचंय, व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचंय. बरं, इथे मी अगदी साधी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करते की जेणेकरून तुमची जास्त भांडी खराब होणार नाही. पण जर तुम्हाला हे डब्यामध्ये बनवायचं असेल किंवा एखाद्या मोठ्या प्लेटमध्ये बनवायचं असेल ना, तर सेम रेसिपी तुम्ही फॉलो करायची आणि सेम पद्धतीनेच बनवायचं आहे. आता इथे रेग्युलर ज्या माझ्या नाश्त्याच्या प्लेट्स आहेत त्याच मी इथे घेतलेल्या आहेत. त्यांना व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेतलं. आता यानंतर या प्लेट्स आपण साईडला करून ठेवूयात आणि जे ढोकळ्याचं बॅटर होतं किंवा जे रवा आपण भिजत ठेवला होता तो रवा घेऊ. हा ढोकळा छान मऊ आणि मस्त लुसलुशीत व्हावा यासाठी फक्त 1 चमचाभर यामध्ये आपल्याला तेल घालायचंय, म्हणजे ढोकळा मस्त मऊ असा होतो. तर ही एक खास टिप आहे. घातलेलं हे तेल व्यवस्थित आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचंय. तर बघा, सुरुवातीपेक्षा हे मिश्रण थोडंसं मला दाटसर वाटतंय. रवा इथे छान फुलला गेलेला आहे. आपल्याला याच पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे. इन्स्टंट हा ढोकळा आहे, तर यासाठी इनोचं एक पाऊच घ्यायचंय. कुठलाही फ्लेवर नसणारं इथे इनो वापरायचंय. पूर्ण 1 पाऊच आपण यासाठी वापरणार आहोत. आता इथे इनो ऍक्टिव्हेट करण्यासाठी यावरून थोडेसे 2 चमचे पाणी घालूयात आणि लगेचच हा इनो या बॅटरमध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आहे. यासाठीच मी आधी तुम्हाला म्हटलं की जी पूर्वतयारी आहे ती आपल्याला आधीच करून ठेवायची, म्हणजे ऐन वेळेस आपली खूप जास्त घाई सुद्धा होत नाही आणि इनो जो आहे तो सुद्धा डिॲक्टिव्हेट होत नाही. तुम्ही लगेचच हे मिश्रण मिक्स करून घेऊन लगेचच या प्लेटमध्ये घातलं तर ढोकळा अगदी मस्त स्पॉन्जी असा फुलला जातो. तर इथे 1 कप रवा असेल तर बरोबर 4 प्लेट यासाठी लागतात. मीडियम साईजच्या प्लेट आहेत, खूप सुद्धा मोठ्या किंवा अगदी छोट्या नाहीत.
आता यावरून थोडीशी काळी मिरी मी घालून घेणार आहे आणि याचबरोबर थोडीशी लाल मिरचीची पावडर सुद्धा घालायची, म्हणजे दिसायला हा ढोकळा अगदीच पांढरा दिसण्यापेक्षा थोडासा देखणा दिसतो. प्लेट्स इथे तयार आहेत. इकडे तोपर्यंत पाणी सुद्धा चांगलं उकळलेलं आहे. एक लक्षात घ्या की पाणी संपूर्णपणे आपल्याला उकळतच हवं आहे, मगच यामध्ये या डिश ठेवायच्यात. यासाठीच आधीच ही आपल्याला पूर्वतयारी करून घ्यायची. 2 डिश मी इथे खाली जाळीवरती ठेवलेल्या आहेत. वरती पुन्हा मी एक जाळी ठेवली आणि उरलेल्या 2 डिश या पद्धतीने क्रॉस साईडने मी ठेवल्यात, म्हणजे वाफ एकसारखी सगळ्या प्लेट्सला व्यवस्थित लागेल. आता यावरती झाकण ठेवूयात आणि बरोबर 10 ते 12 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती छान ढोकळे वाफवून घेऊयात. तर साधारण एक 12व्या मिनिटाला मी गॅसची फ्लेम बंद केली आणि एक 2 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून पाहिलं, तर इथे मस्त ढोकळा फुललेला आहे. यामधल्या प्लेट्स आपण संपूर्णपणे काढून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त ढोकळा फुललेला आहे. सुरुवातीची प्लेट आणि आत्ताच्या प्लेटमध्ये तुम्हाला फरक जाणवत असेल. यावरती घातलेली काळी मिरी आणि यानंतर लाल मिरची सुद्धा अगदी मस्त दिसते. आता पटकन एक तडका तयार करून घेऊ. तर यासाठी पळीभर तेल मी इथे तडका पॅनमध्ये गरम करून घेतलं. यामध्येच अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी आणि 2 अगदी तिखट असणाऱ्या हिरव्या मिरच्या मी इथं घेतल्यात. यामध्येच पाव चमचा हिंग सुद्धा घालूयात आणि यानंतर यामध्ये तीळ घालायचे. तर साधारण एक चमचाभर तीळ मी यामध्ये घातलेत. आता सध्या उन्हाळा सुरू आहे, तुम्हाला तीळ इथे स्किप करायचं असतील ना तर तुम्ही करू शकता. आता थोडासा इथे तडका छान झाल्यानंतर यामध्ये आपण घालूयात 10 ते 12 कढीपत्त्याची पानं. इथे गॅसची फ्लेम मी बंद केली आहे. तर हे बघा इथे मस्त फोडणी तयार झाली. ही गरमागरम फोडणी आपण या ढोकळ्यावरती घालूयात. तेलाच्या फोडणीऐवजी इथे तुम्हाला तुपाची फोडणी द्यायची असेल ना तरी सुद्धा हा ढोकळा मस्त लागतो बरं का. एकदा जरूर ट्राय करून पहा. आता ही जी फोडणी आहे ते 4ही प्लेटमध्ये आपण घालून घेऊ. आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यावरती भुरभुरायची आणि यानंतर आपल्याला हा ढोकळा कट करून घ्यायचा आहे. तर कट करत असताना तुमच्या लक्षात येत असेल की मस्त स्पॉन्जी हा ढोकळा झालेला आहे. तर तुम्हाला जितपत मोठ्या छोट्या अशा वड्या ठेवायच्यात त्यानुसार तुम्ही इथे ढोकळा कट करून घेऊ शकता. ढोकळा आधीच वाफवून घेतला आणि मग ऐन वेळेस खाताना तुम्ही यावरती गरमागरम फोडणी घातलीत ना तरी हा ढोकळा खायला खूप खमंग लागतो. आयत्या वेळेस ही फोडणी घाला, आधीच फोडणी घालून ठेवू नका. तर हे पहा, अजिबात हे प्लेटला ढोकळा खाली चिकटलेला नाही आणि मस्त स्पॉन्जी असा हा ढोकळा तयार झालाय. तर हे बघा आणखीन एक प्लेट मधला ढोकळा मी कट करून घेतलाय. तुम्ही इथे बघू शकता मस्त जाळी आली आहे आणि एकसारखे सगळे ढोकळे सुद्धा फुलले गेलेले आहेत. कढईमध्ये वाफवलेले हे ढोकळे खालच्या प्लेट्स आणि वरच्या प्लेट्स दोन्ही छान एकसारख्या अशा वाफवल्या गेलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा ढोकळा झालेला आहे. मस्त पांढरा शुभ्र सुद्धा झालाय आणि याचबरोबर भरपूर जाळीदार आणि मस्त स्पॉन्जी झालाय. आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. आणि हो, पुढची रेसिपी तुम्हाला कुठली पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये नमूद करा. पुन्हा व्हिडिओ याच्याच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.